नमस्कार मित्रांनो, मी रोहन जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण करणार आहोत लैला म्हणजे एक्सपल्स 200 4V हिचा एक ऑनेस्ट कस्टमर रिव्ह्यू। या गाडीचे आपले लैलाचे 27,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो पहिल्या ब्लॉगमध्ये की आपण हिचा एक रिव्ह्यू टाकू। म्हणजे तुम्हाला जर हे सेकंड हँड मार्केटमध्ये जर कोण गाडी घेणार असेल तर त्यांना पण ह्याची हेल्प होईल। आत्ता ह्या मॉडेलचा रिव्ह्यू करून तेवढासा लोकांना फायदा होणार नाही, कारण आत्ता कसं हिरोने 210 सीसीची नवीन गाडी आता एक्सपल्सच नेक्स्ट मॉडेल अपग्रेडेड व्हर्जन हे केलेलं आहे, लॉन्च म्हणजे शोमध्ये लॉन्च केलेला आहे। आणि ते थोडं पण हा रिव्ह्यू आपण ह्याच्यासाठी करतो आहे की जर सेकंड हँड मार्केटमध्ये आपल्याला एक्सपल्स 200 4V मिळाली तर आपण तुम्हाला ती गाडी त्यावेळेला बाय करणं योग्य आहे का, किंवा तुम्ही ती कितीपर्यंत बाय करू शकता, आणि जर तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येतील किंवा सर्व्हिस कशी असेल किंवा ती व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे का, तर हे आपण या व्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ। चला सुरू करूया आपण। करूया बाईकच्या निगेटिव्ह पॉईंटपासून। मी आता हे 2 पॉईंटमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे। एकतर या गाडीचे पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट, अशा 2 पॉईंटमध्ये मी तुम्हाला कंपेअर करून सांगणार आहे आणि खूप ऑनेस्ट रिव्ह्यू असतील त्याच्यावरती। असं काय लपवणार नाही की माझी गाडी आहे म्हणून काहीतरी उगाच मोठेपणा करून चांगलं सांगायचं, आणि जे ॲक्च्युअल पॉईंट मी ज्याच्यातनं सफर केलो आहे ते तुम्हाला म्हणजे सांगणं माझं कर्तव्य होतं। त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण जे काय आहे ते खरं सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। स्टार्ट करूया आपण लैलाच्या निगेटिव्ह पॉईंटपासून। जेव्हा मी बाईक घेतली आणि जवळपास बाईकचे मला वाटतं एक 17-18 हजार किलोमीटर झाले, आणि त्यानंतर आहे ना गाडीच्या क्लचमधून म्हणजे क्लच जो लिव्हर आहे ना तिथे थोडासा झटका लागायचा गिअर चेंज करताना किंवा गिअर लिव्हर याचे म्हणजे ऑपरेट करताना, आणि मला रनिंगमध्ये थोडंसं असं डगडग असा आवाज यायचा। आणि हे गाडी घेऊन झाल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्येच म्हणजे 17-18 हजार पण मला वाटतं कंप्लीट झाले नसतील, एक 14-15 हजार किलोमीटरच्या आतमध्येच असा आवाज यायला लागला। तर मी शोरूमला गेलो, शोरूमला पण पहिल्यांदा त्यांना काय एवढं जाणवलं नाही। मग बाहेर मेकॅनिक आहेत ओळखीचे, एक दादा आहे विनोद कळंबटे म्हणून, तर त्याच्या गॅरेजला गेलो आणि तिथे मी त्याला दाखवलं तर तो बोला की क्लच साईड बेरिंग तुझी गेलेली आहे। मग तशी गाडी घेतली, घाबरलो पहिल्यांदा, म्हटलं कारण पहिलं नवीन गाडी घेतलेली आहे आणि एवढं मोठं काम नवीन गाडीचं, मग काय म्हटलं काय करावं। मग डायरेक्ट शोरूमला गेलो, शोरूमला गाडी दाखवली, त्यांनी राऊंड वगैरे मारून बघितला आणि सांगितलं नाही की क्लच साईड बेरिंग गेलेली आहे तुमच्या ह्याचं, तर आपल्याला पूर्ण चेंज करायला लागेल ते। मी म्हटलं काय खर्च वगैरे कसं काय, तर पहिलं म्हणाला आम्ही तुमची सर्व्हिस बुक बघतो, सर्व्हिस रेकॉर्ड बघतो तुमचा कसा आहे तो, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सर्व्हिस रेकॉर्ड चेक केला आणि माझ्या प्रॉपर हे होतं सर्व्हिस होत्या, म्हणजे टाईम टू टाईम सर्व्हिस केल्या होत्या, त्यामुळे वॉरंटीमध्ये माझं काम झालं इंजिनचं। आणि त्यासाठी मला जवळपास एक 8 ते 10 दिवस गाडी मला शोरूमला ठेवायला लागली होती, आणि पूर्ण गाडी खोलून त्यांनी इंजिन वगैरे, हेड ब्लॉक पिस्टन, त्याच्यानंतर मग क्लच साईड बेरिंग, क्लच साईड हब वगैरे सगळं चेंज करून दिलं नाही होतं। तर हे खूप मला हेडेक झाला होता 10-15 दिवस, म्हणजे नवीनच गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग असं इंजिनचं काम निघालं। पण तुम्हाला सांगतो की ज्यावेळी इंजिनचं काम झालं म्हणजे ह्या गाडीचं आहे ना स्वीट स्पॉट आहे, म्हणजे तुम्ही ही गाडी जर अशी पळवली ना तर 70 ते 80च्या दरम्यान आहे ना ही गाडी पळते की नाही असं समजणार पण नाही, म्हणजे इतकं स्मूथ असं ऑपरेटिंग आहे तिचं। 60-70च्या स्पीडला, म्हणजे 70-80च्या स्पीडला एकदम स्मूथ ऑपरेटिंग होतं। पण ज्यानंतर इंजिनचं काम केलं ना त्याच्यानंतर मग मला प्रॉब्लेम यायला लागले, म्हणजे थोडक्यात इंजिन तेवढं फ्री वाटलं नाही। एक 5-6 हजार नंतर RPM नंतर मग व्हायब्रेशन किंवा हार्शनेस असं सुरू होतं, आणि आता पण मला तोच प्रॉब्लेम आहे, अजून सॉल्व नाही झाला। मी 2-3 वेळा शोरूमला गेलो होतो, त्यांचे हेड मेकॅनिक आले आणि त्यांनी पण सॉरी हेड मेकॅनिक नाही, रिजनल जे मेकॅनिक असतात, इंजिनियर असतात, ते रिजनल इंजिनियर आले, त्यांनी पण चेक करून बघितलं, तर ते म्हणतात की नाही इंजिन ओके आहे। पण मला ते मी जो नवीन गाडी घेतलेल्याचा फील आहे, चालवल्याचा फील आहे, आणि इंजिनचं काम करून झाल्यानंतर जो चालवण्याचा फील आहे ना तो जाणवतो, कारण मी लॉंग रूटला मला हे फरक जाणवतात की थोडंसं व्हायब्रेशन येतं आहे किंवा तेवढीशी गाडी फ्री वाटत नाही, म्हणजे हा आणि खूप मायनर डिफरन्स आहे हा, म्हणजे एकदम मोठं पण नाही की एकदम हार्शनेस येतो आहे किंवा एकदमच व्हायब्रेशन येत आहेत, असा काही विषय नाही। आणि जरी काय तसा विषय असेल तरी गाडीला जवळपास 5 वर्षाची तुम्हाला वॉरंटी मिळते, इंजिन वॉरंटी। जर तुमच्या सर्व्हिस व्यवस्थित असतील, तुम्ही टाईम टू टाईम सगळे सर्व्हिस वगैरे केला असेल तर तुम्हाला हिरोकडून 5 वर्षाची इंजिनची वॉरंटी मिळते। 5 वर्ष आणि समथिंग किलोमीटर आहेत
एक्झॅक्टली माहीत नाही, 1,00,000 किलोमीटर वगैरे असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये जर इंजिनचा काय प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इंजिनचं काम करून मिळतं. आणि इंजिनचं काम पूर्ण पण करून मिळत नाही. म्हणजे कसं आहे बघा की तुम्हाला कन्झ्युमेबल जे असतात, म्हणजे ऑइल असेल किंवा तुमचे क्लच प्लेट वगैरे असेल त्या, किंवा फ्रिक्शन प्लेट असतील, किंवा पॅकिंग जे असतात, ऑइल सील्स असतात, ह्याचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यायलाच लागतात. तुम्हाला जे मेन पार्ट आहेत, म्हणजे ब्लॉक पिस्टन वगैरे असेल किंवा मग बाकी जे पार्ट आहेत ते तुम्हाला वॉरंटीमध्ये क्लेम करून मिळतो. पण सगळाच क्लेम करून मिळत नाही. त्याच्यानंतर जवळपास मी 22,000 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर एकदा सस्पेन्शन मला थोडे हार्ड वाटायला लागले. त्यामुळे मी काय सांगितलं की थोडं सस्पेन्शन मला हे पाहिजे, सॉफ्ट पाहिजे. म्हणून मी सर्व्हिसला ज्यावेळी गाडी सोडली होती त्यावेळी सस्पेन्शनचं सेटिंग करायला सांगितलं. आणि सस्पेन्शनचं सेटिंग करायला सांगितलं त्यावेळी त्यांनी सर्व्हिसला गाडी नेली आतमध्ये, आणि सस्पेन्शनचं सेटिंग करून आणल्यानंतर मी ट्रायल मारायला गेलो. आणि त्याच्यानंतर मला आहे ना थोडं सस्पेन्शनमध्ये प्रॉब्लेम जाणवायला लागला. आणि जेव्हा गाडी उभी केली ना तर खाली ऑइल गळत होतं. म्हणजे माझी चांगली सवय आहे की शोरूमला गेल्यानंतर आहे ना, ज्यावेळी गाडी सर्व्हिसवरनं येते त्यावेळी मी पूर्ण चेकअप पूर्ण करून घेतो. कारण कसं होतं की एकदा तुम्ही सर्व्हिस करून बाहेर गाडी आणलात आणि समजा काय प्रॉब्लेम असेल तर ते लोक त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करून देत नाहीत. म्हणजे जर समजा प्रॉब्लेम आला असेल तर तुमच्याकडनं झाला असेल असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही सर्व्हिसवरनं एकदा गाडी आली का आपण चेक करायची आणि व्यवस्थित काय त्याच वेळेला प्रॉब्लेम सांगायचा काय असेल तर. तसंच मी चेक केलं तर मला हे ऑइल पडताना भेटलं. तर मग टेन्शनमध्ये आलो. म्हटलं आता हे काय करायचं नाही, ह्याचं ऑइल पण म्हणजे मागचा शॉकरची किंमत ज्यावेळी काढली जवळपास 6,500 रुपये किंमत होती शॉकरची. मग काय केलं, त्यांनी परत सर्व्हिस रेकॉर्डमध्ये सेम प्रोसिजर सेम आहे त्यांची, सेम तुमची सर्व्हिस रेकॉर्ड सगळी चेक होतात आणि पूर्ण सगळं हे करतात. तर माझं फक्त एक सर्व्हिस होतं ते मला वाटतं डिले झालं होतं. ते पण असं एक 15-20 दिवसांनी असं डिले काहीतरी झालं होतं. त्यांनी सांगितलं की जॉयराईड काढा तुम्ही. जॉयराईड काढल्यावरती तुम्हाला आम्ही म्हणजे हे आहे सर्व्हिस जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये कवर करून घेऊ. मग एक जॉयराईडचा एक हे काढलं. मला वाटतं 3 सर्व्हिस जी आहेत त्या फ्री राईडच्या जॉयराईडच्या त्या मी हे काढलं, जॉयराईडचं कार्ड काढलं. आणि त्यानंतर मग जे सस्पेन्शनचं पण काम आहे ते पण माझं वॉरंटीमध्येच झालं आहे. म्हणजे खूप असं म्हणजे हे वाटतं की एक तर नवीन बाईक घेतलेली आहे, त्याच्यानंतर मग 2 वर्ष झालेत नाही तोपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम येतात. पण भरपूर रिसर्च केला मी, यूट्यूबवरती पण केला, त्याच्यानंतर बऱ्याचशा ह्याच्यावरती केला. तर खूप जणांना सेम प्रॉब्लेम आला आहे. पण त्यांचे सर्व्हिस व्यवस्थित नव्हते, त्यामुळे त्यांना बाहेरून सस्पेन्शन टाकायला लागले किंवा कंपनीने त्यांना वॉरंटीमध्ये क्लेम केला नाही. म्हणून जर कोणाचं म्हणजे म्हणून लोक सांगतात की तुम्ही पहिलं वर्ष असेल किंवा पहिले 1-2 वर्ष असतील ना तर ते शक्यतो कंपनीमध्ये तुम्ही सर्व्हिस करून घ्या. कारण कसं असतं की पहिल्या 1-2 वर्षामध्ये समजा काय जर मेजर प्रॉब्लेम आला ना तर तो तुम्हाला कंपनीकडून क्लेम करून मिळतो. कंपनी त्याचं काम करून देते. मग तुम्हाला मायनरचे हे होतात. समजा हेच काम मी बाहेर केलं असतं, पहिल्यांदा सर्व्हिस वाचवण्यासाठी जर केलं असतं, सर्व्हिस कॉस्ट वाचवण्यासाठी, तर मला जवळपास 10,000 ते 15,000चा फटका लागला असता. कारण एक तर पार्ट अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर BS6 गाडी होती, सेन्सरचे वगैरे बऱ्याचशा हे असतात, प्रॉब्लेम असतात या गाड्यांचे, त्यामुळे तो पण प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे माझं सजेशन आहे जे कोण BS6 गाड्या घेणार आहेत किंवा नवीन गाड्या घेणार आहेत त्यांनी शक्यतो पहिले 1 ते 2 वर्ष तरी गाडी सर्व्हिस पूर्ण ह्याच्यामध्येच करावी, शोरूममध्येच करावी. त्यानंतर मग त्यांनी दुसरं हे करायचं असेल तर म्हणजे बाहेर करायचं असेल तर करू शकतात, ते पण नॉमिनल काय हे असतील तर. त्यानंतर तुम्हाला अजून एक ह्याचं सांगायचं एक पार्ट सांगतो की कसं आहे की गाडीची प्राईस कमी आहे. म्हणजे जवळपास मी घेतली त्यावेळी गाडीची प्राईस 1,58 नाही होती. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 22,000 किलोमीटरनंतर गाडीचे दोन्ही डिस्पॅड जे आहेत ना ते दोन्ही हे झाले, खराब झाले. म्हणून डिस्पॅच चेंज करायला गेलो आणि गंमत सांगतो, मला वाटतं मागच्या डिस्पॅचची किंमत काहीतरी 1400 रुपये काहीतरी, आणि समोरच्याची जवळपास 1,000-1,200च्या दरम्यान अशी ही होती. आणि दोन्ही एकत्र आले. त्यामुळे एवढा खर्च करायचा म्हणजे माझ्या जीवावर आला. म्हणून मी काय केलं की एक लोकल कंपनीचं हे टाकलं, ब्रेक पॅड टाकले. तर लोकल कंपनीचे जे ब्रेक पॅड टाकले ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की ब्रेक पॅड हार्ड होते ते, आणि मग हार्ड झाल्यानंतर आहे ना थोडाच किलोमीटरवरती त्याच्यावरती चालवल्यामुळे आहे ना थोड्या दिवसांनी मला असं जाणवायला लागलं की एकतर ब्रेक हार्ड होत आहेत किंवा ब्रेक व्यवस्थित लागत नाहीत, म्हणजे तेवढीशी बाईट त्याला व्यवस्थित येत नाही. आणि आहे ना डिस्कवरती असे लाईन्स तयार झाले. म्हणजे त्याची प्राईस खूप कमी होती, मला वाटतं 250-300 रुपयामध्ये मला ते हे भेटले होते, ब्रेक शूज मी लावले होते. पण म्हणजे प्रॉब्लेम तो झाला. मग त्यानंतर मग
मला ते खूप मी जुगाड केला त्याच्यानंतर मग ती डिस्क काढली, त्याच्यानंतर डिस्कला कट लावला, म्हणजे लेथ मशीनवरती जाऊन कट केला, त्याच्यानंतर थोडीशी थिकनेस कमी केली, रफनेस होता तो कमी केला, आणि त्यानंतर मग ओरिजिनलच हे लावले, डिस्क पॅड लावले. कारण तुम्ही ओरिजिनल डिस्क पॅड लावा आणि लोकल कंपनीचे लावा, तुम्हाला फरक जाणवतो. कारण कसं आहे, बाकी लोकल कंपनीचे जे डिस्क पॅड आहेत ना, ते शेवटला अशी काळी पावडर जमा होते त्याच्यावरती, आणि ब्रेक पण व्यवस्थित लागत नाही, असे स्पॉन्जी ब्रेक लागतात. तेवढा असं तुम्हाला त्याच्यावरती कॉन्फिडन्स भेटत नाही रोडवरती किंवा कॉर्नरिंगवरती. म्हणून शक्यतो माझं मत आहे की तुम्हाला जर अल्टरनेटिव्ह जर चांगले मिळाले, काय असंच नाही की मला प्रॉब्लेम आला म्हणजे अल्टरनेटिव्ह चांगले मिळत नसते, पण जर समजा तुम्हाला अल्टरनेटिव्ह एखादं हे चांगलं मिळालं, अल्टरनेटिव्ह चांगले डिस्क पॅड मिळाले, तर मी त्याच्यामध्ये पण करू शकतो. पण शक्यतो पैसे वाचवण्याच्या नादामध्ये शक्यतो तुम्ही असे लोकल वगैरे हे वापरू नका, ब्रेक पॅड वगैरे. कारण कसं असतं, एका सर्टन टेम्परेचरला गेल्यावरती आहे ना, ब्रेक पॅड आपली मटेरियल जे असतं ना, ते क्वालिटी त्याची चेंज करतं. त्यामुळे कसं होतं, कधी कधी ब्रेक लागत नाहीत हायर टेम्परेचरला झाल्यावरती. त्यामुळे कसं शक्यतो ओरिजिनल टाकण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड पॉईंट सांगतो मी, ह्याचा मेन आहे हा स्टँडचा. हे मी स्टँड जे आहे ना, हे कंपनीचं ओरिजिनल स्टँड आहे, ओरिजिनल स्टँड लावलं आहे, ओरिजिनल पिन आहे, ओरिजिनल स्प्रिंग आहे त्याची. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, ज्यावेळी स्टँड बसवायला गेलो होतो ना, जवळपास त्यांनी मला 250 रुपये काहीतरी हे सांगितली होती, स्टँड बसवायची मजुरी सांगितली होती. आणि स्टँडची प्राईस वेगळी, ते पण मी बाहेरनं स्वतः आणलं होतं, आणि त्याच्यानंतर मग स्वतःच बाहेरून लावून घेतलं, त्याला पण जवळपास 20-30 रुपये दिले. सो शोरूममध्ये जे लेबर आहेत ना, ते अव्वाच्या सव्वा सांगतात. आणि त्यानंतर झालं काय सांगतो तुम्हाला, हा जो मेन स्टँड लावला आहे ना, त्याच्यानंतर याचा प्रॉब्लेम काय होतो की ह्याच्यामुळे ह्याची ग्राउंड क्लिअरन्स कमी होतो. आणि ह्याचं वर्किंग बघा तुम्ही, सस्पेन्शनचं जे वर्किंग आहे ना, ते एवढं होतं ना की डबल सीट तुम्ही बसलात आहेत कुणाला तरी घेऊन, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पीड ब्रेकरवर गेलात ना, तर ती हमखास घासते. म्हणजे हा जो ह्याचा खालचा जो पॉईंट आहे ना, हा खालचा पॉईंट सगळीकडे घासत जातो. म्हणजे तुम्ही काही करा, जर सिंगल स्टँडमध्ये असाल ना, तर तुम्हाला तो फरक जाणवणार नाही. सिंगल स्टँडवरती म्हणजे एवढा काही इश्यू येत नाही, तुम्ही कसे जा, खड्ड्यात न जा, किती पण मोठ्या खड्ड्यात न जा, काही प्रॉब्लेम येत नाही. पण डबल सीट बसवलात की जेवढे खड्डे आहेत, म्हणजे त्याची जी पॉवर आहे ना, ती पूर्ण निघून जाते. म्हणजे जी सुपर पॉवर आहे ना, जी ह्याची ऑफ रोडची, ती सगळी निघून जाते, प्रत्येक खड्ड्यालाही लागणार. त्याच्यानंतर मग तुमचं स्पीड ब्रेकर असू दे, त्या सगळ्या स्पीड ब्रेकरला घासत जाते. हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आणि मला वाटतं 2000 आत्ता जे 210 एक्सप्रेस लॉन्च झाले आहे, त्याच्यामध्ये शक्यतो हा पॉईंट ते सॉल्व करतील असा हे आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे की बरेच जण म्हणतील मग मेन स्टँड लावून का घेतलं. तुम्हाला मेन हे सांगतो तुम्हाला, इथे जर तुम्ही त्याला बघाल ना, तर इथे हे साडी गार्ड असल्यामुळे आहे ना, हे बघा, हा साडी गार्डचा जो हे असं सेक्शन आहे ना, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, इथे कुठला पॅड ऑफ स्टँड आहे ना लागत नाही. कारण हे आणि लावायचं असेल ना, तुम्हाला हे सगळं रिमूव्ह करायला लागतं, त्याच्यानंतर मग मारायचं. आणि ह्याचा मेन प्रॉब्लेम काय होतो, मेन स्टँड तुम्हाला लावणं गरजेचं काय माहिती आहे, एक तर चेन लूप करायची आहे तुम्हाला. चेन लूप करण्यासाठी तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही. एकतर गाडी थोडी हेवी असल्यामुळे एक तर गाडीला मागे पुढे करून चेनला लूप करा, किंवा मग एका साईडला अंगावर घेऊन करा. आणि कसं आहे की ह्याला साईड स्टँड सेन्सर असल्यामुळे गाडी तुम्हाला असं पण नाही की तुम्ही गिअरमध्ये साईड स्टँड चालू केलात आहेत आणि अंगावर घेऊन मग नंतर मध्ये त्याच्यावरती स्प्रे करतायत. ह्या असल्या गोष्टी होत नाहीत, कारण ह्याच्यावरती ऑलरेडी साईडचा सेन्सर आहे, त्याच्यामुळे इंजिन पूर्ण बंद होतं. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याचा मेन जो रिझन आहे ना, तर हा जो टायर आहे, हा ट्यूबलेस टायर नाही. हा जो टायर आहे ना, हा ट्यूबवाला टायर. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, मी एकदा कोल्हापूरला जात असताना आहे ना, निवळीच्या आसपास माझा हा टायर पंक्चर झाला. आणि पंक्चर झाल्यानंतर मला दुसरं काहीच ऑप्शन नव्हता. मग टाकीवर बसून शेवटी ही गाडी कशी तरी चालवत म्हणजे टायर फ्लॅटच होता, चालवत जाऊन पुढे गेलो. आणि त्याच्यानंतर झालं काय माहिती आहे, त्याला जो मेकॅनिक होता ना, त्याला नेमकं समजे ना की मागे हे डिस्क असल्यामुळे ना त्याला प्रॉब्लेम येत होता. कारण ह्याचं जी असेंब्ली बघाल ना, ती जरा थोडीशी अशी कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे ना, कारण हे तुम्ही खोललात ना का, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट पूर्ण सेपरेट होतो. आणि ज्यावेळी टायर पूर्ण बाहेर काढल्यानंतर आहे ना, हे लावताना परत प्रॉब्लेम होतो टायरला, म्हणजे बरेच जणांना जमत नाही. त्यामुळे काय होतं की तुम्हाला मेन स्टँड लावणं गरजेचंच आहे. कारण हा जर पंक्चर झाला तर काय वरच्यावरती ह्याला ऑपरेट करू शकत नाही आपण. ह्याला पूर्ण टायर रिमूव्ह करून त्याच्यानंतर मग म्हणजे पूर्ण टायर डिस्मेंटल करून हे टायर त्याच्यावरून काढून ट्यूब काढून मग म्हणजे कन्व्हेन्शनल जशी प्रोसेस आहे तसं मग टायर पंक्चर काढून तुम्हाला करायला लागतं. पण ह्याचा फायदा हा आहे की जे स्पोक्स व्हील आहेत आणि ट्यूब टायर आहे
त्याच्यामुळे तुम्हाला सस्पेन्शन चांगलं मिळतं. आणि तुम्हाला सांगतो जर रिम जर तुमची बेंड झाली असेल ना तरी पण इथून हवा लीक होत नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि तेवढी स्ट्रेंथ पण तुम्हाला जास्त मिळते आणि कुशनिंग चांगलं मिळतं. म्हणून हा ऑफरोडमुळे या ऑफरोडसाठी असले टायर देतात. त्यानंतर मग दुसरा जर एक निगेटिव्ह पॉईंट बघायला गेलात ना तर 200 cc असून पण आहे ना जे गिअर आहेत ना ते 5 स्पीड आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो ना हायवेला गेल्यावरती वगैरे ना एक गिअर कमी आहे हे सतत जाणवतं. म्हणजे मी ज्यावेळी नवीन गाडी घेतली शोरूममधून बाहेर आलो ना त्याच्यानंतर पण मला तेच जाणवलं की अजून एक गिअर हवा होता तर अजून गाडी रिफाईन वाटली असती आणि अजून मजा आली असती. पण शक्यतो कसं आहे की गाडी ॲक्च्युली ऑफरोड आहे त्यामुळे असा गाडीचं आणि बनवतानाच अशी बनवलेली आहे की फक्त ऑफरोडसाठी बनवली होती. आणि डेली तुम्ही कम्यूट जर म्हणजे सिटीमध्ये करत असाल किंवा छोटे मोठे राईड करत असाल तर त्याच्यासाठी गाडी बनवलेली आहे. सो त्यांनी जास्त विचार केला नाही. पण आत्ता जी नवीन 210 लॉन्च होते तिला 6 स्पीड गिअर आहेत आणि हिला आत्ता सध्या 5 स्पीड. आणि हा त्याचा एक मेजर ड्रॉबॅक आहे कारण हा फरक आहे ना हायवेवरती जाणवतो. कारण माझे बरेचसे मित्र आहेत ज्यांनी एक्सपल्स चालवलेली आहे आणि लॉंग रूटला चालवली आहे ते पण तेच म्हणतात की गाडी बाकी काही प्रॉब्लेम नाही पण एक 70-80 स्पीड आल्यानंतर आहे ना गाडी असं हायवेला वाटत नाही की गाडी एकदम व्यवस्थित ही चालते म्हणजे स्मूथली चालते. एका गिअरची म्हणजे उणीव भासतेच त्याच्यामध्ये. अजून एक मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे हा कन्व्हर्टर. ह्या कन्व्हर्टरची जी पोझिशन आहे ना ती घाणेरडी दिली आहे ना. काय होतं माहिती आहे की आता हे 200 cc इंजिन आहे. तुम्ही सिटीत चालवत गेलात ना आणि ऑइल कूल जरी असलं ना तरी कसं होतं माहिती आहे काय प्रॉब्लेम होतो की समजा सिटीमध्ये इंजिन गरम होतं आणि हा जो कन्व्हर्टर आहे ना कन्व्हर्टरमुळे कसं होतं की ह्याची जी सगळी एअर आहे पूर्ण गरम जी हवा जी येते ना ह्याला टच होऊन ती पूर्ण पायावरती येते. म्हणजे समजा तुम्ही चप्पल घातला असाल स्टँडर्ड घातला असाल ना तर पूर्ण पायावरती येते आणि पूर्ण हीट जाणवते या इंजिनची. आणि थोडं इंजिन हीट होतं सिटीमध्ये गेल्यावरती किंवा लाँग रूट तुम्ही जर करत असाल ना तर लाँग रूटला पण तुम्हाला जाणवतं की इंजिन हीट होत आहे. आणि त्याची जी हीट आहे ना ती हीट होण्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही पण जी हीटचा जो हे मेन इश्यू काय की ती हीट तुमच्या पायाला लागते पूर्ण म्हणजे थंडीमध्ये त्याचा फायदाच आहे म्हणा पण गरमीमध्ये एकदम पूर्ण पायाजवळ तुम्हाला एकदम गरमी वगैरे जाणवते. हा मोठा इश्यू आहे त्याचा. मला वाटतं 210मध्ये त्यांनी कन्व्हर्टर कॅटॅलिटिक मला वाटतं पुढे घेतलेला आहे किंवा खाली घेतलेला आहे पण एक्झॉस्ट समोरनं घेतला आहे. त्यामुळे तो जो इश्यू आहे तो मला वाटतं नवीन 210मध्ये येणार नाही. आणि सर्वात मोठा मेजर अजून एक बघायला गेलात ना ड्रॉबॅक आहे ना तर तो या गाडीची सीट्स आहेत. आता मी कवर टाकलेला आहे कारण काय झालेलं आहे की आता नाईलाज जसं टाकलेलं आहे कारण मी शोरूमला पण गेलो होतो कवर घ्यायला ह्याचं सीट कवर तर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. पण सीटचा मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे की सीट ला तेवढं हे नाही काय म्हणतात ते सीटला तेवढं कुशनिंग व्यवस्थित नाही. तुम्ही जर लाँग रूटला गेलात ना तर कसं आहे की नॅरो सीट असल्यामुळे ना काय होतं माहिती आहे तुम्ही बसलात ना तिथे का तेवढासा सपोर्ट मिळत नाही. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की लाँग रूटच्या हिशोबानं जर कोण घेत असेल तर सीटचा जाम प्रॉब्लेम होतो. आणि ही मागे पण तेवढीशी कम्फर्टेबल सीट नाही त्यामुळे सीटचं मॉडिफिकेशन करावं लागतं ह्या सीटमध्ये. म्हणजे मी बरेचसे व्हिडिओ त्यात बघितले की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी सीटचं मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली ही नॅरो सीट पण कशासाठी आहे माहिती आहे की ऑफरोड बाईक असल्यामुळे आहे ना ह्याच्यामध्ये काय होतं सांगतो तुम्हाला की तुम्हाला उभं राहून जर गाडी चालव म्हणजे सॅडलिंग करायचं असेल ना तर त्याच्यासाठी ही नॅरो सीट दिलेली आहे. त्यामुळे काय होतं की तुम्हाला व्यवस्थित सॅडलिंग करायला मिळतं म्हणजे. आणि सॅडलिंग म्हणजे उभं राहून तुम्हाला खड्डे ऑफरोडचा पॅच असेल ना तो तुम्हाला हे करता येतो क्रॉस करता येतो. त्यामुळे हा एक मोठा हिचा ड्रॉबॅक आहे. आणि मेन म्हणजे काय जणांना सीट हाईट आहे ना ती माझी पण कधी पाय नाही ह्याचा एक थोडा इश्यू आहे. कारण कसं सांगतो मला पण कधी ह्याच्यावरती पाय पोचत नाही कारण आता कसं आहे नॉर्मल जर प्लेन सरफेस असेल ना तर ह्याच्यावरती व्यवस्थित तुमचे पाय पुरतात. पण समजा हे दोन टायर एक मोठ्या सेक्शनमध्ये आहेत म्हणजे जरा उंच भागावरती आहेत आणि जर समजा खोलगट भाग तुमच्या पायाच्या इथे सापडला तर हमखास तुमचा डिसबॅलन्स होणार गाडी पूर्ण अंगावर येणार आणि गाडीचं तुम्हाला पूर्ण वेट जाणवणार पायावरती. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि एकदा तसं झालं पण होतं की मला ॲक्च्युली पाय लागला नव्हता आणि त्याच्यानंतर मग गाडी पडली होती. आणि तुम्ही आता बघू शकता हा बेंड आहे ह्याचा सायलेन्सर कवरचा हे जरा आत गेलेला आहे. तर हे या साईडला उजव्या साईडला गाडी पडली होती सेम पाय जेव्हा माझा लागला नव्हता त्यावेळी. आणि गाडी पडल्यावरती हे सगळं बेंड झालेलं आहे बघा तुम्ही. त्यामुळे ज्यांचा हाईटचा मोठा इश्यू आहे जे कट टू कट आहेत ना
त्यांनी पण घेताना विचार करावा की म्हणजे बाकी काय इश्यू नाही, पण समजा तुमचा पाय लागला नाही तर तो हमखास तुम्ही पडणार. अजून ह्याचा ड्रॉबॅक हा आहे की हे बघा, ही जी लाईट आहे ना, ही लाईट बघाल तुम्ही ना तर दिसायला इतकी सुंदर आहे ना की म्हणजे अप्रतिम, म्हणजे एकदम रेट्रो लुक, एकदम पद्धतशीर, असं जास्त काय केलेलं नाही त्याच्यामध्ये, एकदम पद्धतशीर त्यांनी हिरोने विचार केलेला आहे आणि दिलेला आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की LED असल्यामुळे आहे ना, ह्याचा थ्रो जो लाईटचा थ्रो आहे ना तो एकदम बकवास आहे. म्हणजे तुम्हाला कसं होतं ना, नाईटमध्ये तुम्हाला तेवढी विजिबिलिटी येत नाही, फक्त फोकस एवढासा जो फोकस आहे ना तो असं रोडवर पडतो मधल्यामध्ये आणि त्या लाईटवरती तुम्हाला गाडी चालवायला लागते. आजूबाजूचं वगैरे काही दिसत नाही तुम्हाला आणि फोकल लेंथ पण खूप कमी आहे. ह्याच्यानंतरचं जे मॉडेल आता हे माझं 2023 आहे ना, मग ह्याच्यानंतर जे 2024चं मॉडेल आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी हा पूर्ण चेंज केलेला आहे. म्हणजे त्यांनी विजिबिलिटी वाढवलेली आहे आणि आता 210मध्ये पण त्यांनी सेम ठेवलेलं असं वाटतं. पण आय थिंक मला वाटतं त्यांनी अजून काहीतरी टेक्निकल चेंज करून LEDची वगैरे जास्त पॉवरची लावली असेल आणि तो सॉल्व करायचा प्रयत्न केलेला असेल. पण हा खूप याचा मेजर ड्रॉबॅक आहे. नाईट राईडसाठी जे लोक जाणार आहे त्यांच्यासाठी हा खूप मेजर ड्रॉबॅक येणार. त्यानंतर बघायला गेलात ना तर हे जे दिलेलं आहे ना हे एकदम खूप असं फक्त शोसाठी दिलेलं आहे. आता नवीन 2024ला पूर्ण असं ग्रिप दिलेलं आहे, पण हे खूप हे दिलेलं आहे म्हणजे तुमचं काम चालव आहे हे की फक्त एरोडायनॅमिक्ससाठी फक्त एअर फक्त किंवा एखादा चिखल बिकल दगड बिगड छोटे बारीक आहेत ना त्याच्यापासून प्रोटेक्शन होऊ शकतं. बाकी जर तुम्ही चिखलात वगैरे पडलात तर हे पूर्ण हलतं, एका साईडला जातं असं अंगावरती आणि त्याचा म्हणजे एकदम एवढं पण हे नाही केलेलं नाही. पण 2024मध्ये त्यांनी अपडेट करून चांगलं दिलेलं आहे. ओके, फक्त ह्याच मॉडेलला हे असं आहे, बाकी सगळ्यांना काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मिरर जे आहेत ना ते आत बाहेर वगैरे असे काहीच होत नाही. हे इतके हार्ड आहेत ना, फक्त तुम्हाला जर ॲडजस्ट करायचे असेल ना तर हे डायरेक्ट बॉडीमधून इथून ॲडजस्ट करायचे, त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही त्याला. हे फक्त असे गोल गोल फिरतात, ते पण जास्त फिरत नाहीत, पूर्ण जाम आहेत म्हणजे स्टेडी पूर्ण हे केलेलं आहे, लुक दिलेला आहे ह्याला. तर पॉईंट अजून काय माहिती आहे की हिरोची आहे ना जी क्वालिटी आहे ना पेंट क्वालिटी वगैरे ती एक बकवास आहे. कारण तुम्ही बघू शकता हे बघा, हे पूर्ण कलर पूर्ण याचा डल पडत चालला आहे. त्याच्यानंतर मग हे बघा, हे कलर जे दिसतं आहे ना तुम्हाला हे इथे खराब व्हायला सुरुवात झाली आहे. इथे आतमध्ये बघा कलर जायला सुरुवात झाला आहे. आत्ताच नवीन गाडी घेतलेली आहे, असं पण नाही की गाडी कुठे हे करतो आहे. हे बघा या साईडला बघा, या साईडला पण कलर जायला सुरुवात झालेली आहे मेजर. त्याच्यानंतर इकडे रस्टिंग व्हायला सुरुवात झाली आहे. हे जे पार्ट दिसतात ना तुम्हाला ह्याच्यावरती लगेच रस्टिंग झालेलं आहे. इथे पण बघा कसं रस्टिंग सुरू झालेलं आहे ह्याच्यावरती. हे बघा या साईडला वगैरे लगेच रस्टिंग झालेलं आहे, हे पेंट वगैरे गेलेला आहे ह्याचा. सो एकतर हा पण पॉईंट आहे की मी रत्नागिरीत राहतो आहे, म्हणजे समुद्र सपाटीच्या जवळपास आहे मी, त्यामुळे खारं वातावरण आहे. पण खाऱ्या वातावरणामुळे मध्ये हे जे ओपन जे मेटल पार्ट आहेत ते लवकर गंजतात आणि शक्यतो इथे म्हणजे रत्नागिरीमध्ये वगैरे शक्यतो लवकरच गंज पकडतो, कारण समुद्रापासून आपण जवळ आहे. खाऱ्या वातावरणामुळे हे सगळं गंज वगैरे लागायला लागलेत. पण कसं आहे बघा, हे एवढं पेंट क्वालिटी तरी व्यवस्थित असायला पाहिजे होती. ही अजिबात पेंट क्वालिटी व्यवस्थित नाही, कारण मी बाईकला जेवढं शक्य होईल तेवढं ह्याच्यामध्ये धुवायचो, सारखं धुवायचो. पण ते अगदी जरी धुतलात ना तरी त्याचा प्रॉब्लेम असतो. कारण कसं आहे, तुम्हाला एका ठराविक टायमानंतरच तुम्हाला म्हणजे टाईम असतो त्याच्यामध्येच तुम्हाला गाडी धुवायची असते. मेजर जर एकदम भरपूर चिकट असेल ना तर तो तुम्हाला कंपल्सरी हे वॉश करायला लागतो. पण सारखं जर केलात ना तर हळूहळू वरची ही जी लेअर असते ना ही हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि मग ती चमक जाते त्याच्यावरनं. त्यामुळे सारखं पण धुवत बसायचं नाही. पण हे मेजर प्रॉब्लेम आहेत पेंटचे, क्वालिटीमध्ये हा इश्यू आहे. बाकी डिस्पॅच वगैरे तर माझे व्यवस्थित गेले 22,000 किलोमीटर. त्याच्यानंतर मग ह्याचा चेन किट आहे ते एकदा चेंज झालेलं आहे. अजून फ्रंट सस्पेन्शन खोललेलं नाही आहे, ऑइल वगैरे काही चेंज केलेलं नाही, पण नॉर्मल बाकी फक्त गाडीचं काम झालेलं आहे. बाकी हे जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले हे सर्वात मेजर पॉईंट आहेत जे म्हणजे प्रॉब्लेमच आहे आणि हिरोने त्याच्यावरती चेंजेस काहीतरी केले पाहिजे. कसं आहे माहिती आहे, आता हिला ब्लूटूथ वगैरे कनेक्टिव्हिटी येते, पण आणि इथे बघाल तुम्ही 2 ट्रिप मीटर येतात, 2 ट्रिप आहेत. त्याच्यानंतर मग इथे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे आणि हा इको मोड वगैरे आहे. इको मोडचा फायदा होतो म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला ज्यांना नवीन गाडी चालवायची आहे ना त्याने हे 3 डॉटला जर फॉलो केलं ना, म्हणजे पूर्ण रेड झाल्यावरती म्हणजे पूर्ण डार्क झाल्यावरती गिअर चेंज करायचे वगैरे, तर मग गाडी ॲव्हरेज वगैरे व्यवस्थित टाकते. हा एक चांगला आहे. पण हे ब्लूटूथ जी कनेक्टिव्हिटी आहे ना त्याचा प्रॉब्लेम काय होतो, दरवेळी तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करून हे कनेक्ट करायला लागतं आणि मग विषय कसा होतो माहिती आहे की त्याला ते व्यवस्थित कनेक्ट पण होत नाही, कधी डिस्कनेक्ट होतं. त्याच्यानंतर मग हे फक्त डायरेक्शन दाखवतं की लेफ्टला जायचं आहे राईटला जायचं आहे. आणि जर कॉल कोणाचा वगैरे आला तर मग कॉल वगैरे ते एक चांगला फीचर आहे की कॉल वगैरे चांगला येतो.
आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे, हा जो गिअर इंडिकेटर पोझिशन आहे ना, त्याचा प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला जर तुम्ही क्लच सोडला असाल, जोपर्यंत क्लच सोडत नाही तोपर्यंत इथे तुम्हाला कुठला गिअर पडला आहे समजत नाही. हा मोठा इश्यू आहे. कारण जर तुम्ही क्लच दाबलात आहेत ना आणि समजा उतारत आहे तुम्ही आणि समजा क्लच दाबलात आहेत आणि तुम्ही अचानक समजा तुमचा स्पीड वाढला आणि तुम्ही सेकंड गिअरमध्ये असाल तर मग व्हील जे आहे ना ते अचानक लॉक होऊ शकतं. म्हणजे तो एक मोठा मेजर ड्रॉबॅक आहे की जोपर्यंत क्लच सोडत नाही तोपर्यंत तिथे गिअर दिसत नाही. मग ह्याच्यावरती हिरोने थोडं काम केलं पाहिजे. हा मोठा इश्यू आहे ह्याचा. आपण बोललेलो आहोत, पण आता बोलूया पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये. सर्वात मेन पॉझिटिव्हमध्ये जर तुम्ही बघायला जाल ना तर सर्वात बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट पॉईंट आहे हिच्या गाडीचं सस्पेन्शन. गाडीचं सस्पेन्शन सेटअप एवढा जबरदस्त आहे ना, नाद खुळा. म्हणजे मी आता हे मुंबई गोवाचं हायवेचं काम चालू होतं ना, या टायमावरती मी गाडी घेतली आणि मी रोज लांजा ते देवरू ते रत्नागिरी, परत रत्नागिरी ते लांजा, हे असं एका दिवसामध्ये पण ट्रिप केलेल्या आहेत. पूर्ण फिरत असायचो आणि हे पूर्ण एकदम कच्चा रोड, म्हणजे कुठंतरी खोदून ठेवलेला आहे, एक व्यवस्थित रोड नाही. आणि त्या रोडवरती एवढा प्रवास करून आहे ना अजिबात थकल्यासारखं वाटायचं नाही. कारण इतकं एकदम भारी सस्पेन्शन सेटअप आहे ना, कमरेला अजिबात त्रास नाही. किती पण मोठा हे होऊ दे, खड्डा येऊ दे, किती पण काय येऊ दे, इतकी मस्त जाते नाही ऑफरोडमध्ये. आणि तुम्हाला सांगतो ऑफरोडवरती पण म्हणजे कच्च्या रोडवरती पण तुम्ही 50-60ने जर पळवलात ना तर म्हणजे इतकी इझिली जाते ना ऑफरोडवरती, मग तुम्हाला असं जाणवतच नाही. म्हणजे दुसरं त्या ठिकाणी जर स्प्लेंडर असली असती किंवा बाकी दुसरी गाड्या असल्या असताना अक्षरशः कमरेचे हाल होतात. आणि जेव्हा कंपल्सरी तुम्हाला गाडी 10-20च्या स्पीडने त्या खड्ड्यातनं वगैरे न्यायला लागते. पण हिला तुम्ही कशी पण रेटवा, 50-60च्या स्पीडने जरी तुम्ही त्या खड्ड्याच्या रोडने पळवलात ना तरी काय वाटत नाही. एकदम बेस्ट सस्पेन्शन सेटअप आहे हिचा. दुसरी गोष्ट असं आहे की हिची सिटिंग पोझिशन एवढी जबरदस्त आहे ना. हँडलबार किती वाईड येतात बघा. एकदम मोठ्या गाडी म्हणजे तुम्ही अशी 550-700 सीसीची गाडीवरती बसताय ना तसा फील देते. म्हणजे हे खूप भारी सिटिंग पोझिशन आहे. आणि तुम्हाला लिटरली सांगतो, ज्यावेळी मला बाईक घ्यायची होती त्यावेळी मी जवळपास सगळ्या गाड्यांचा रिव्ह्यू म्हणजे सगळ्या गाड्या चालवून बघितल्या. अपाचे 200, अपाचे 160, त्याच्यानंतर मग जिक्सर, त्याच्यानंतर यामाहा FZ15, त्याच्यानंतर मग MT15, एक्स्ट्रीम पण, हिरो एक्स्ट्रीम पण चालवली. सगळ्या गाडी त्याच्यामध्ये मला सांगतो तुम्हाला यामाहाचं इंजिन आणि सुझुकीचं इंजिन खूप रिफाईन आहे. आणि त्यानंतर मग TVSचं पण इंजिन खूप रिफाईन आहे. पण TVS थोडी तुम्हाला कम्प्युटर छोटी अशी गाडी वाटते. पण ह्या गाडीवरती जेव्हा तुम्ही बसाल ना त्यावेळी ह्या गाडीचा फीलच वेगळा आहे. कारण ही गाडी मला आहे ना इथे रत्नागिरी शोरूमला मला अवेलेबल नव्हती राईडसाठी. मी खास चिपळूणला गेलो, चिपळूणला जाऊन हिची फर्स्ट राईड घेतली आणि त्यानंतर जी गाडी मनामध्ये बसली ना, कारण गाडीवर बसल्यावरतीच तुम्हाला एखादी मोठी बिग बाईक असल्यासारखा आहे ना फील येतो. आणि खूप खूप खतरनाक सेटअप आहे हिचा. विजिबिलिटी पण मस्त आहे. विंडशील्ड तुम्हाला व्यवस्थित येते ह्याच्यामध्ये. आत्ता तर ह्याच्यामध्ये एकदम भारी विंडशील्ड वगैरे दिलेली आहे. आणि एकदम अपराईट पोझिशन येते. एकदम उंच ठिकाणी बसल्यासारखं तुम्हाला फील येतो आणि मोठी गाडी चालवल्याचा फील येतो. हे सेटिंग पोझिशन आणि हे सस्पेन्शनच नाही. तर ज्यावेळी मी गाडी घ्यायला गेलो होतो ना त्यावेळी मला वाटतं मी सगळ्यांची प्राइसिंग पण काढली होती. तर 200 सीसीच्या मानाने ना, म्हणजे 4 व्हॉल इंजिनमध्ये 200 सीसी 4 व्हॉल इंजिन, ऑइल कूल इंजिन आणि किकस्टार्ट, हे एकमेव असं हे कॉम्बिनेशन होतं ना की जे 158मध्ये मला एकदम स्वस्त भेटत होतं. तर सगळ्या जवळपास मला वाटतं त्यावेळी अपाचे 200 RTR पण मला वाटतं 70च्या दरम्यान वगैरे जात होती. आणि सेम हिच्यावेळी एक लॉन्च झाली होती हिची रायवल म्हणजे 200X होंडा. तर CB200Xची पण प्राईस जवळपास त्यावेळी 180 वगैरे जात होती. आणि तिचं सस्पेन्शन सेटअप पण खूप हिच्यापेक्षा हार्ड आहे. म्हणजे मी ती गाडी चालवून पण बघितली, पण तिच्यापेक्षा हिचं सस्पेन्शन सेटअप खूप जबरदस्त आहे. म्हणजे तिला फक्त फायबर वगैरे. आणि ह्याच्यामध्ये दुसरा मेन पॉईंट काय माहिती आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला फायबरचं काम कमी दिसतं बघा. जे पण पार्ट आहेत ना ते असे इंटॅक्ट आहेत पूर्ण. त्याच्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे की रॅटलिंग आवाज, खड्ड्याबिड्ड्यातनं गेल्यावरती तुमचा एखादा पॅनलचा आवाज करतो आहे किंवा फायबर हळूहळू कालांतराने ज्यावेळी हे होतात ना, जुने होतात त्यावेळी नॉईज करतात, तसा विषय ह्याला अजिबात नाही. एकदम कमी फायबर असल्यामुळे एकदम डिझाईन पण बघा कशी आहे ती. हे ग्रॅब्रिल वगैरे बघा किंवा प्लास्टिकचं हे बघा. त्यामुळे ह्याचा मेन फायदा काय होतो माहिती आहे की गाडी पडली तरी तुमचे फायबर पार्ट कमी डॅमेज होतात आणि रॅटलिंग नॉईस वगैरे आहे ना तो ह्याच्यामध्ये येत नाही या पार्टमध्ये. अजून एक ह्याचा एक पॉईंट आहे की सर्व्हिस कॉस्ट. म्हणजे जवळपास ह्याची जे जनरल सर्व्हिस आहे ना ते जवळपास 450 रुपये वगैरे काहीतरी जनरल चेकअपची प्राईस आहे. त्याच्यानंतर मग ह्याचे जे पार्ट जे आहेत ना ते पण खूप स्वस्त आहेत. मला वाटतं एक 1200-1300 रुपयाला ह्याचं इंजिन ऑइल लागतं.
आणि इंजिन ऑइलची पण जी हे केली आहे म्हणजे फुल्ली सिंथेटिक ऑइल बसतं ह्याला 1.2 लिटरमध्ये, ते पण हिरोचं 10-30 नंबर आहे त्याचा. त्यामुळे प्राईस पण ऑइलची कमी आहे आणि एक 7 ते 8 हजार किलोमीटर वगैरे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण जातं. त्यामुळे ऑइलची जी फ्रिक्वेन्सी आहे ना चेंज करायची ती पण ह्याच्यामध्ये वाढते. म्हणजे असं नाही की तुम्ही सारखे 3000 किलोमीटरनंतर 2500 किलोमीटर चेंज करा, असं नाही काय. तुम्ही त्याच्यामध्ये 2,500 ते 3,000मध्ये टॉपअप करा, त्याच्यानंतर 7 ते 8 हजार किलोमीटर ह्याचं इंजिन ऑइल आहे ते चालतं. आणि ह्याला ऑलरेडी शोरूममध्येच फुल्ली सिंथेटिक ऑइल येतं, त्यामुळे कसं आहे की बाहेरून कुठलं ऑइल टाकायची गरज लागत नाही. आणि सर्व्हिस कॉस्ट खूप कमी आहे. म्हणजे अगदी हे चेन किट असेल किंवा जे हे आहेत बाकी जे कंपेअर कराल ना 200 cc मानाने, तर ते हे खूप स्वस्त आहेत तसे बघायला गेलात तर. पण स्वस्त जरी असलं तरी काही जे पार्ट आहेत त्याची अजिबात क्वालिटी व्यवस्थित नाही. हिरोने त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे. पण बाकी खूप जबरदस्त. त्यावरती माझी लाँग राईड झालेली आहे. म्हणजे एक लाँग राईड म्हणजे एक थोडी छोटीशी अशी लाँग राईड आहे. म्हणजे पूर्ण जाऊन येऊन आमचं 350 किलोमीटर वगैरे झालं असेल. रत्नागिरीतून मी ह्याला गेलो होतो, कोल्हापूरपासून एक पुढे एक सांगली साईडला एक गाव आहे, तर त्या गावामध्ये गेलो होतो आम्ही, मी आणि माझा मित्र त्याच्या शॉपच्या कामासाठी. तर तो 1 डे ट्रिप होती. आम्ही जाऊन आलो पूर्ण. त्याच्यामध्ये गाडीचा पंक्चर झाला होता, पण गाडीचा खूप चांगला रिपोर्ट होता. म्हणजे आम्हाला खूप कमी त्रास झाला त्याच्यावरती. कमरेचा वगैरे त्रास असेल तो बाकी खूप कमी झाला आणि ॲव्हरेजकडून पण व्यवस्थित ही झाली. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना, त्यावेळी गाडीने ॲव्हरेज पण चांगला टाकला नव्हता. हायवेला अराऊंड तुम्हाला 35-40च्या दरम्यान तरी गाडी ॲव्हरेज व्यवस्थित देते आणि इन सिटीमध्ये पण एक 30-35 वगैरे असा हे देते, ॲव्हरेज देते. आणि पहिला प्रॉब्लेम काय माहिती आहे की ह्याच्यामध्ये एक हे आहे मोडमध्ये जो ट्रिपमध्ये दिलेला आहे ना, त्याच्यामध्ये ॲव्हरेज किलोमीटर स्पीड आहे तो, म्हणजे किलोमीटर पर आवर स्पीड असा दिलेला आहे. ॲव्हरेज तो तुम्हाला हे येतो. तर पहिल्यांदा आम्हाला वाटायचं की ते ॲव्हरेज पडतं की काय. मग आम्ही म्हणतो अरे भाई गाडी चांगली ॲव्हरेज देते, म्हणजे 45, 60, 45, 50 वगैरे असा ॲव्हरेज देते. पण ॲक्च्युली तो ॲव्हरेज किलोमीटर आहे की ट्रिप 1 जी तुम्ही कंप्लीट केलेली आहे ती किती ॲव्हरेज किलोमीटर स्पीड हे केलेलं आहे, म्हणजे किती स्पीडमध्ये तुम्ही ती कवर केलेली आहे, तर ते त्या ट्रिप मीटरमध्ये दिसतं. आणि आम्हाला वाटायचं की गाडी तेवढा ॲव्हरेज देते, म्हणजे प्रत्येक पर लिटर एवढा ॲव्हरेज द्यायला लागली आहे. पण तसा हे नव्हतं, म्हणजे ते फीचर ह्याच्यामध्ये नाही. आणि सिंगल चॅनल ABS आहे, त्यामुळे गाडीचं ब्रेकिंग वगैरे एकदम भारी आहे, एकदम कॉन्फिडन्स येतो. कॉर्नरिंगवरती पण काय गाडीला प्रॉब्लेम येत नाही. मेजर फक्त एक आहे की या गाडीचा जो मागचा ब्रेक आहे तो जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे कसं होतं की तुम्हाला तो व्यवस्थित मारायला लागतो, तर लगेच लॉक होतो. म्हणजे तुम्ही, आणि ॲक्च्युली तसा पाहिजे पण, कारण ऑफरोडसाठी गाडी बनवलेली आहे. ही जी म्हणजे गाडी ही बनवलेलीच ऑलरेडी ऑफरोड आणि सिटी कम्युटसाठी तुम्हाला बनवली आहे. त्यामुळे प्युअर जवळपास 80% जे आहे ना, तो हा हिचा DNA जो आहे ना तो ऑफरोडिंगचा आहे. आणि बाकी जो 20% आहे ना तो त्यांनी हिरोने असं केलेलं आहे की तुम्ही सिटीमध्ये हिला कशी कम्यूट करू शकता, सिटीमध्ये किंवा छोटे मोठे राईड कशी करू शकता ह्याच्यावरती, त्यासाठी बेस्ट आहे. आणि मुळात कसं आहे माहिती आहे, ही गाडी कोण घेऊ शकतं की म्हणजे जे 125 किंवा 150 cc नंतर अपग्रेड करायचं ज्यांना, आणि नॉर्मली म्हणजे असं काय लाँग रूट नसतात किंवा एकदम परफॉर्मन्सची गरज नाही. कारण कसं आहे माहिती आहे, परफॉर्मन्सची गरज का नाही तुम्हाला सांगतो. हिचा जो टॉप स्पीड आहे ना तो 115 आहे, म्हणजे मी स्वतः लावले आहे 115. पण त्यावेळेला पण गाडी इतकी ही होते ना की कसं ॲक्च्युली बनवलीच तशी त्याच्यासाठी नाही, कारण तुम्ही ऑफरोडमधून तुम्ही 100 स्पीड टेकू शकत नाही ना ऑफरोडला, एवढं कोणाचा स्पीड नसतो. आणि ही गाडी बनवली ऑलरेडी ऑफरोडसाठी, आणि तरी पण हिचं टॉप स्पीडवाल्या गाड्यांबरोबर म्हणजे RS200 वगैरे असू दे किंवा 220 असू दे, ह्यांच्याबरोबर कंपॅरिझन करून चालत नाही. कारण हिचा मेन जो मोटो आहे ना तोच ऑफरोडिंग आणि कम्फर्ट आहे. म्हणजे तुम्ही ही बाईक घेऊन एखाद्या आता मी सध्या इथे आमच्या मुंबई गोवाचं काम चालू आहे ना, तर मला तर अजिबात म्हणजे कसलाच त्रास झाला नाही ह्याच्यामध्ये. मी इतके 2 वर्ष गाडी चालवली ना, मला सस्पेन्शनकडनं काहीच प्रॉब्लेम आला नाही. मी उलट मजेमध्ये गाडी चालवतो. पण ही जर दुसरी गाडी असली असती ना तर मला तो कमरेचा त्रास वगैरे जाणवला असता. मग ज्यासाठी हिला बनवलेला आहे ना तो हा तिचा जो मोटो आहे ना ती फुलफिल करते. मग ज्यांना असं ऑफरोड गावाकडचा वगैरे रोड आहे त्यांच्यासाठी वगैरे ही गाडी बेस्ट आहे, किंवा हायवेला टुरिंग करणार आहेत. पण ज्यांना एक 60-70 किलोमीटरचा जो ॲव्हरेज स्पीड आहे ना, स्वीट स्पॉट पकडून जर कोण हे करणार असेल, टुरिंग करणार असेल, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि 125 cc नंतर मग डायरेक्ट अपडेट करणार असेल, कारण मी पण स्वतः माझ्याकडे ह्याच्या आधी 125 cc म्हणजे शाईन होती आणि स्प्लेंडर होती 110. त्यामुळे मला ह्याच्यावरती अपडेट करून उलट भारी वाटतं. पण जे 220वरनं किंवा असं ह्याच्यावरनं जर अपडेट करणार असेल ना हायर परफॉर्मन्सवरनं, तर त्यांना थोडाफार इंजिनच्या परफॉर्मन्समध्ये प्रॉब्लेम येईल.
कारण ज्याने ऑलरेडी प्युअर टुरिंग मशीन जे वापरलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती आले ना, तर मग सगळ्यांना हाच प्रॉब्लेम होतो. पण त्याच लोकांनी ज्यावेळी ही गाडी ऑफरोडला चालवलेली आहे बॅड पॅचवरती, तर बाकी कुठल्या गाड्यांना तोड नाही. म्हणजे बेस्ट गाडी आहे ऑफरोडिंगसाठी. तुम्ही अगदी डोळे बंद करून घेऊ शकता. आणि आता जर तुमच्याकडे हायवेचं काम चालू असेल ना, तर बिंदास घ्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. उलट तुम्हाला फायदाच होईल या गाडीचा, कारण ॲव्हरेज पण चांगला देईल, सस्पेन्शन पण चांगला देईल आणि पॉवर पण आणि पिकअप पण जबरदस्त आहे. तर तुम्हाला दिसत असेल मी आता हायवेवर आलो आहे टेस्ट राईडसाठी. तुम्हाला ऑफरोडची कॅपेबिलिटी दाखवायची ह्याची. जर थोडा आवाज कसा येतो मला माहीत नाही. मी आता जस्ट हेडफोनवर कनेक्ट केलं आहे सगळं. ओके, सो चला. हे अजून हायवेचं काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही बघू शकता किती खड्डे बिड्डे केले नाही, काय धड काम केलं नाही, एक तर एक रोड नाही. एकदम सगळे रोड खोदून ठेवला नाही एका बाजूने, एक धड कुठली लेन केली नाही. त्यामुळे होतं कसं, जाम प्रॉब्लेम होता. आणि हे जे मध्ये असे आहे ना अर्धवट खोदून ठेवले आहेत ना, त्याच्यामुळे हाय स्पीडला जे रिम किंवा जे हे आहेत ना ते बेंड होण्याचे चान्सेस असतात. आता मी जस्ट मोबाईल हे लावला आहे त्याला, बघूया. अरे दादा, हे बघा MH48 अशा तुम्हाला गाड्या दिसतील ना बाहेरनं वगैरे काढणारे सारखे सारखे. हे MH48 असेवाले दिसतील, कारण MH08वाले कोण इथे असं गाडी चालवत नाही. सगळ्यांना इथले स्पॉट माहिती आहेत. अरे दादा, सणसणत जातो, एकदम सणसणत. आता इथूनच आपण रिटर्न घ्यायचं आहे, जास्त काय पुढे जाणार नाही आपण. नंतर काय हायवे ऑफरोडचे वगैरे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतीलच. ते तुम्हाला अंदाज काय आला की कशी याची राईड क्वालिटी आहे, त्यासाठी आपण. वाटला तुम्हाला आजचा माझा व्लॉग आणि रिव्ह्यू, आणि जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि कमेंट पण करा. कमेंटमध्ये मला तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला त्या कमेंट्समध्ये सांगा. मी अजून त्याच्यामध्ये चेंजेस करेन माझ्यामध्ये. आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल अजून बरेच ठिकाणी पोचेल आणि बऱ्याच जणांना हेल्प पण होईल आणि मला पण हेल्प होईल ग्रो करायला. ठीक आहे, भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.